मित्रांनो, आज आपण ऑनलाईन मृत्यू प्रमाणपत्र कसे काढायचे हे शिकणार आहोत। मित्रांनो, मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या खात्यातील पैसे नॉमिनी तेव्हाच काढू शकतो जेव्हा त्या व्यक्तीकडे त्या मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र असेल। त्यासोबत पतीचे मृत्यू प्रमाणपत्र असल्याशिवाय कोणत्याही विद्वेष शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही। बऱ्याच शासकीय योजनांसाठी मृत्यू प्रमाणपत्र असणे फार महत्त्वाचे आहे, त्यामुळे हे मृत्यू प्रमाणपत्र काढणे आता अनिवार्य झाले आहे। तर मित्रांनो, हे मृत्यू प्रमाणपत्र तुम्ही ऑनलाईन काढू शकता। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ज्यांनी अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर खाली लाल रंगाचे सबस्क्राइब बटन दाबून आम्हाला सबस्क्राइब करा। त्यासोबत बाजूला बेल आयकॉन दिलेला आहे, त्यावरती देखील प्रेस करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन। व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याला मृत व्यक्तीचे मृत्यू ठिकाण आणि दिनांक माहीत असणे फार महत्त्वाचे आहे। त्यानंतर तुम्हाला केंद्र शासनाच्या सिव्हिल रजिस्ट्रेशन पोर्टलवर जायचे आहे। त्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही जाऊ शकता। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचे राज्य निवडायचे आहे। राज्य निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बाजूला तुमचा जो जिल्हा आहे त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आहे तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे। त्यानंतर बाजूला तालुका तुम्हाला निवडायचा आहे। खाली ज्या गावात त्यांचा मृत्यू झाला आहे त्या गावाचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर जर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी हॉस्पिटलचं नाव देखील सिलेक्ट करा, आणि नाही केले तरी चालते। त्यानंतर तुम्हाला त्या मृत व्यक्तीचा जो मृत्यू दिनांक आहे तो ह्या ठिकाणी टाकायचा आहे। तर मला ह्या ठिकाणी एका व्यक्तीचा मृत्यू दिनांक मी टाकतोय जो की 15 जानेवारी 2020 आहे, आणि ह्या ठिकाणी त्यांचा जो जेंडर आहे तो मेल आहे का फिमेल आहे त्या व्यक्तीचा तो जेंडर टाकून या ठिकाणी सबमिट करायचं आहे। मित्रांनो, सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्या दिवशी त्या तारखेला जितक्या लोकांचा मृत्यू झाला आहे त्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी दिसेल। तुम्हाला ज्यांचं मृत्यू प्रमाणपत्र काढायचं त्यांच्यासमोर सर्टिफिकेट म्हणून एक व्ह्यू आहे, त्या व्ह्यूवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं जे मृत्यू प्रमाणपत्र आहे त्या व्यक्तीचं ते तुम्हाला दिसून जाईल। मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला तुमचे जे व्यक्तीचं मृत्यू प्रमाणपत्र तुम्हाला दिसेल। या खाली तुम्हाला एक प्रिंटचं ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शनवरती त्या प्रिंटवरती तुम्ही क्लिक करून तुम्ही या PDF प्रिंट काढू शकता। मित्रांनो, ही प्रिंट तुम्हाला कलर प्रिंट काढायची आहे फोटो पेपरवर। तर मित्रांनो, ही प्रिंट तुम्ही झेरॉक्स सेंटरवरून किंवा तुमच्याकडे जर प्रिंटर असेल तर तुम्ही याची कलर प्रिंट काढू शकता आणि शासनाच्या कोणत्याही योजनेसाठी याचा उपयोग करू शकता। मित्रांनो, याच्यावर कुठल्याही प्रकारचा स्टॅम्प किंवा सही घ्यायची गरज नाही आहे। ही ऑनलाईन सर्टिफिकेट आहे, याला बारकोडच्या माध्यमातून ऑनलाईन व्हेरीफाय केलं जात असतं। तर हे सर्टिफिकेट तुम्हाला कुठेही कोणत्याही शासकीय योजनेसाठी वापरता येतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज पाहिले की कशा प्रकारे आपण ऑनलाईन बर्थ सर्टिफिकेट विदिन 5 मिनिटांमध्ये काढू शकतो। मित्रांनो, जर कोणाचे आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, राशन कार्ड, पॅन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी किंवा इतर कोणतेही शासकीय प्रमाणपत्र जर निघत नसेल, बऱ्याच जणांचे आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, पॅन कार्ड निघत नाही, बऱ्याच जणांचा करेक्शनचा प्रॉब्लेम आहे, तर मित्रांनो नक्कीच अशांनी मला संपर्क करावा। आमचा सेतूचा नंबर आहे, व्हॉट्सअप करा। आम्ही तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी किंवा इतर कुठलेही शासकीय प्रमाणपत्र तुम्हाला आम्ही काढून देऊ, आणि त्याची प्रिंट तुम्हाला व्हॉट्सअप किंवा जीमेलच्या माध्यमातून सेंड करू, आणि तुम्ही त्याची प्रिंट नंतर कुठूनही तुम्ही झेरॉक्सहून काढू शकता। हे सगळे ऑनलाईन सर्टिफिकेट आहे, याच्यावर सगळ्यांची डिजिटल सिग्नेचर आहे, त्यामुळे आता तुमचं कुठलंही सर्टिफिकेट तुम्ही कुठूनही काढू शकता।